हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज 22 फेब्रुवारी 2026 इयत्ता 5वी आणि 8वीचे स्कॉलरशिपचे पेपर होते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पेपर कसे गेले नक्की कमेंट करून सांगा. आणि तोच पेपर आपण आज बघणार आहोत. तर त्याची उत्तर सूची बघणार आहोत. तुम्हाला किती मार्क पडले ते नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की ही संभाव्य उत्तर सूची आहे आणि हा संच बी आहे. हा संच बी जरी असला तरी ए बी सी डी हे 4 संच जे आहे, तर त्यातील सुरुवातीचा एखादा प्रश्न आपण बघितला की त्याच्या पुढचा सिक्वेन्स हा सेम ॲज लाईकच असतो. तर बघा, आपण उत्तर सूची बघणार आहोत, म्हणजेच आन्सर की जाणून घेणार आहोत या ठिकाणी. आणि त्याचप्रमाणे तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका. ओके, सो लेट्स स्टार्ट. इयत्ता 8वी स्कॉलरशिप आन्सर की 22 फेब्रुवारी 2026चा हा पेपर आहे आणि आजच झालेला आहे आणि आपण त्याचे आन्सर चेकआउट करणार आहोत. तुम्हाला किती मार्क मिळाले आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब मात्र आत्ताच करा आणि कोणत्या गावातून शहरातून तुम्ही हा व्हिडिओ बघताय ते देखील कमेंट नक्की करा. त्याचप्रमाणे पुढील व्हिडिओ देखील येतील, जो की 5वीचा आहे हा, जो की तुमचा पुढील आपण उत्तर सूची काढलेलीच आहे. भाषा आणि गणित हा विषय आहे, तर त्याची देखील फक्त गणिताची राहिलेली आहे, भाषा याची काढून झालेली आहे. तर पुढील तो देखील व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. सो लेट्स स्टार्ट. पहिला सेक्शन आहे इंग्लिशचा. तर संच कोणताही असतं तर हा पहिला जो प्रश्न आहे तर तो हा पहिला प्रश्न तुम्ही बघायचा आहे. त्याच्या पुढचा सिक्वेन्स हा तोच असणार आहे आणि पुन्हा मग फर्स्ट पेजपासून बघायचं आहे. इझिली तुम्हाला क्वेश्चन मिळून जातील आणि तसे मी तुम्हाला क्वेश्चन हे रीड करून दाखवणार आहे, त्याच्यामुळे तुमचं ते इझिली लक्षात येईल. ओके, सो लेट्स स्टार्ट. विच इज टू ऑप्शन ऑफ ॲडजेक्टिव्ह कॅनॉट बी यूज टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स. रमेश लाईक डॅश डॅश व्हेजिटेबल्स. तर 2 ऑप्शन होते या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह, स्टेल आणि हार्ड. ऑप्शन 2 आणि 4 हे याचा आन्सर होता. यानंतर बघा दुसरा जो आहे, तर दुसरा याचं उत्तर आपण बघणार आहोत. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग कम्प्लीट पझल. पझल दिले गेलेलं होतं तुम्हाला या ठिकाणी. तर या पझलमध्ये तुम्हाला लेटर ॲड करायचं होतं. तर या ठिकाणी एम ओ डॅश एन होता, तर मून होतं या ठिकाणी, आणि या ठिकाणी विक्रम होतं, VIKRAM विक्रम. सो ओ आणि आर हे त्याचं उत्तर होतं, ऑप्शन क्रमांक 1. तिसरा आहे बघा या ठिकाणी, द सेंटेन्स फॉर्म्युला फॉर येस नो टाइप क्वेश्चन इज ऑक्सिलरी वर्ब प्लस सबसेट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. फाइंड आउट करेक्ट अल्टरनेटिव्ह विच हॅज अबव फॉर्म्युला. सो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं आन्सर असणार होतं, शाल आय मेक कॉफी. मग ऑक्सिलरी वर्ब आहे शाल, सब्जेक्ट आहे आय, मेन वर्ब आहे मेक, अँड ऑब्जेक्ट आहे कॉफी आणि क्वेश्चन मार्क आहे. ओके, चौथा आहे बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स. तर फ्युचर परफेक्ट टेन्स सांगितलेला आहे. सो या ठिकाणी हॅड हॅड हा पास्टमध्ये येतो, वूड देखील फ्युचरमध्ये येत नाही, विल हा येत असतो. सो ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर येईल. आवर टीचर विल हॅव टॉफ्ट ॲज अस अ लेसन. ओके, पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल, आवर टीचर विल हा फ्युचर टेन्समध्ये येतो. यानंतर बघा पुढील प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर कंपॅरेटिव्ह डिग्री. तर कंपॅरेटिव्ह डिग्री आपल्याला या ठिकाणी कोणती आहे, या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे, द पिकॉक हॅड अ गॉर्जियस टेल लाईक नो अदर बर्ड. तर याचा कंपॅरेटिव्ह डिग्री हे पर्याय क्रमांक 4 आहे, द पिकॉक टेल हॅड मोर गॉर्जियस दॅन एनी अदर बर्ड्स. त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 6 and 7 दिलेले आहे. रीड द न्यूज केअरफुली अँड चूज करेक्ट ऑप्शन. न्यूजवर काही क्वेश्चन होते, तर त्याचे आन्सर जाणून घेऊया. हु इज कंडक्टिंग द एंट्रन्स टेस्ट. त्याचा आन्सर होतं ऑप्शन क्रमांक 4, शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू. 7 आहे, चूज 2 करेक्ट ऑप्शन. 2 ऑप्शन चूज करायचे होते. This year, the
prestigious institute issue a list of dash do's and don'ts. असे दोन पर्याय होते या ठिकाणी. दोन करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचे होते. पर्याय 1 आणि 2 हे त्याचा आन्सर आहे. यानंतर बघा पुढील क्वेश्चन आहे, जे ब्लॅक पेनाने केलेलं आहे, या पेनाने केलेलं आहे आपण, तर ते आन्सर आहे डार्क ब्लॅक पेन आणि परमनंट मार्कर आहे. त्याच्यामुळं तुम्हाला लगेच कळून जाईल की आन्सर कोणते आहे. त्याचप्रमाणे अशी डबल टिक मार्क देखील केलेले आहे, तुम्हाला आन्सर इझिली कळून जाईल. 8वा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू एक्सप्लेन द अंडरलाइन फ्रेज. फूड, क्लॉथ अँड शेल्टर आर ब्रेड अँड बटर फॉर ह्युमन बीइंग्स. ब्रेड अँड बटर, तर आन्सर आहे याचं इसेन्शियल थिंग फॉर लाईफ. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. यानंतर बघा 9वा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. वेन शाल वी कंडक्ट द एंट्रन्स टेस्ट. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. नेक्स्ट आहे 10वा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ द प्रॉपर मॉडेल ऑक्झिलरी शोईंग ॲडवाइस. यू लुक टायर्ड, यू डॅश लाय डाऊन अँड रेस्ट. त्याचा उत्तर असणार आहे शुड. यू लुक टायर्ड, यू शुड लाय डाऊन अँड रेस्ट. पर्याय क्रमांक 3. 11वा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ इनडायरेक्ट स्पीच. सेंटेन्स आहे, व्हाय आर वी हेअर आस्क अ बॉय टू हिज मदर. सो याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, अ बॉय आस्क हिज मदर व्हाय दे वेअर देअर. यानंतर 12वा आहे बघा प्रश्न, रीड द डायलॉग बिटवीन टीचर अँड द स्टुडंट. तर डायलॉग रायटिंग आहे, त्यावर आधारित आहे प्रश्न. पहिला आहे बघा, स्टुडंट रीड द डायलॉग बिटवीन, या ठिकाणी दिलेला आहे बघा, जो स्पेस दिलेला आहे, तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. स्टुडंट सेज, मे आय गो आउटसाइड द क्लास सर. टीचर सेज, नॉट नाऊ. सो नॉट नाऊ हे आन्सर येईल तुमचं. यानंतर बघा पुढील आहे प्रश्न, इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 13 and 14. रीड द पॅसेज केअरफुली, चूज करेक्ट ऑप्शन. पॅसेजवर आधारित प्रश्न होते. इट इज द फर्स्ट G20 summit टू बी हेल्ड इन साऊथ एशिया. सो पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. 14वा प्रश्न आहे, डॅश इज होस्टिंग द 19th G20 summit in 2023. सो याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 4, इंडिया इज होस्टिंग इन 19th G20 summit in 2023. इन्स्ट्रक्शन फॉर द क्वेश्चन नंबर 15 to 17. तर पुन्हा पॅसेज आहे आणि पॅसेजवर आधारित तुम्हाला प्रश्न आहे या ठिकाणी. तर बघा, अंडर विच ऑर्गनायझेशन चंद्रयान 3 मिशन वॉज हेल्ड. इस्रो. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार होतं. यानंतर बघा पुढील आहे प्रश्न, ऑन 14 July 2023 डॅश वॉज लॉन्च. चंद्रयान 3. फर्स्ट ऑप्शन करेक्ट. 17 आहे बघा 17वा प्रश्न, चंद्रयान 3 कन्सिस्ट ऑफ डॅश. पर्याय क्रमांक 2 हे त्याचा आन्सर असणार आहे लँडर विक्रम, रोवर प्रज्ञान. ओके. 18वा आहे प्रश्न, चूज द करेक्ट प्रिपोजिशन. यश lives in the flat just dash mine. यश lives in the flat just on mine. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. 19वा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन पिक्चर. या ठिकाणी चित्र दिलेलं आहे, चित्रावर आधारित तुम्हाला अल्टरनेटिव्ह सांगायचं आहे. तर हे जे पिक्चर आहे तर ते आहे शेफचं. पर्याय क्रमांक 3 शेफ. यानंतर 20वा प्रश्न आहे, कंप्लीट द वेब डायग्राम टू मेक न्यू कंपाऊंड वर्ड. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग. तर या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिलेले आहे, बॅक यार्ड, ड्रॉप, ग्राउंड अँड क्वेश्चन मार्क. सो या ठिकाणी लेस हे आन्सर येणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असायला हवं. यानंतर बघा 21वा प्रश्न आहे, चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. माय नेकलेस हॅज बीन स्टोलन. 2 करेक्ट
ऑप्शन आपल्याला चूज करायचे होते. तर पर्याय क्रमांक 2 आणि 4 याचं उत्तर आहे समबडी हॅज स्टोलन माय नेकलेस अँड फोर्थ इज एव्हरीबडी हॅव स्टोलन माय नेकलेस. 22वा प्रश्न आहे अ सॉफ्ट स्लो सॉन्ग टू पुट चिल्ड्रन टू स्लीप इज कॉल्ड ललबाय. अंगाई गीत. सो बघा पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असेल. 23वा प्रश्न आहे इज इट द हिस्ट्री ऑफ द लाईफ ऑफ पर्सन रिटन बाय हिमसेल्फ व्हॉट्स इट. तर त्याचा आन्सर आहे ॲटोबायोग्राफी. पर्याय क्रमांक 1. 24वा आहे नाऊ इट इज 9:15. द ट्रेन विल अराईव्ह ॲट 10 o'clock. इट मीन्स इट विल अराईव्ह आफ्टर 45 minutes. 5:15 सांगितलं होतं. ओके. सो बघा 25 क्वेश्चन कंप्लीट द स्लोगन डॅश प्लॅस्टिक अँड स्टॉप पोल्युशन. अवॉइड प्लॅस्टिक अँड स्टॉप पोल्युशन. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर होतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रकारे आपण इयत्ता 8वीची तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी या विषयाची 22 फेब्रुवारी 2026ला जी परीक्षा झाली होती तर त्याची उत्तरसूची आपण बघितली आहे म्हणजेच आन्सर की बघितली आहे. आणि तुम्हाला किती मार्क पडले आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. त्याचप्रमाणे आपण कोणत्या गावातून शहरातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. त्याचप्रमाणे आपण पुढील देखील व्हिडिओ टाकणार आहोत बघा इंटेलिजंट टेस्टची. तर त्याचे देखील आपण आन्सर बघणार आहोत. सो तो देखील व्हिडिओ थोड्या वेळात येईलच. तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला किती मार्क पडले आहे ऑप्टेन गुण तुमचे नक्की कमेंट करा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ.